राहुरी शहरात वर्धमान ड्रेसेसमध्ये तालुक्यातील सर्व शाळा व महाविद्यालय इंग्रजी माध्यमांचे गणवेश मिळतील, तसेच रेडीमेड लहान मुलांचे किड्स वेअर, जेंट्स वेअर, होलसेल साडी व नवरदेव नवरीचा बस्ता तसेच लग्नासाठी होलसेल भावात साड्या मिळतील। ठिकाण वर्धमान ड्रेसेस, नवी पेठ, राहुरी, जिल्हा अहिल्यानगर। संपर्क 97 67 83 79 99 98 90 03 39 61। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत। पाहूयात आजच्या टॉप 10 हेडलाईन्स। मुंबई महापालिका वगळता महायुती अन्यत्र स्वबळावर लढण्याची शक्यता। मराठी आणि उत्तर भारतीय मतांचे विभाजन टाळण्यासाठी मुंबई स्वबळाचा हट्ट सोडणार, सूत्रांची माहिती। सर्वच महापालिकांमध्ये महायुती म्हणून लढू, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं वक्तव्य। तर कालच्या वर्धापन दिन मेळाव्यात प्रफुल्ल पटेलांनी आळवला होता स्वबळाचा सूर। मुंबई सेना भवन आणि शिवतीर्थाजवळ आदित्य आणि राज ठाकरेंना एकाच बॅनरवर वाढदिवसाच्या शुभेच्छा। आता एकच ब्रँड, ठाकरे ब्रँड म्हणत राज आणि उद्धव यांनी एकत्र येण्याचं आवाहन। 14 जूनला राज ठाकरेंचा वाढदिवस, माझ्या वाढदिवसाला शिवतीर्थ निवासस्थानी येऊ नका, राज ठाकरेंचं मनसे सैनिकांना जाहीर पत्र, सहकुटुंब मुंबई बाहेर जाणार असल्याचा उल्लेख। शेतकऱ्यांच्या मागण्यांसंदर्भात मंत्रालयाच्या गेटवर प्रहार संघटनेचं आंदोलन, बच्चू कडूंच्या समर्थनार्थ कार्यकर्ते मंत्रालयाबाहेर, आंदोलक पोलिसांच्या ताब्यात। शेतकऱ्यांनी दिव्यांगांसाठी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या बच्चू कडूंची मनोज जरांगेंनी घेतली भेट, प्रहारच्या कार्यकर्त्यांचं अमरावती ठिकठिकाणी आंदोलन। मी बरा आहे, धन्यवाद, तब्येतीची चौकशी करणाऱ्या पंतप्रधान मोदींना शरद पवारांची मिश्किल प्रतिक्रिया। सामाजिक न्याय आणि आदिवासी विभागाचा निधी वळवला नाही, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या भेटीनंतर चंद्रशेखर बावनकुळेंचा दावा। खासदार नारायण राणेंनी टोचले नितेश राणेंचे कान, मुख्यमंत्री हा कुणाचा बाप नसतो तर जनतेचा सेवक असतो, आपण नितेशला समज दिले, राणेंची प्रतिक्रिया। ठाकरेंच्या शिवसेनेतून निलंबित सुधाकर बडगुजर यांना भाजप प्रवेशाला वाढता विरोध, आमदार सीमा हिरेंचा विरोध कायम, तर माजी नगरसेवकांनी घेतली गिरीश महाजनांची भेट। 2 लोकल एकमेकांवर घासल्यामुळे मुंबऱ्याच्या अपघात झाल्याचा प्रवासी संघटनांचा आरोप, मोठा ओरखडा आलेल्या गाडीचा व्हिडिओ सादर, रेल्वेने आरोप फेटाळला। मुंब्रा दिव्या दरम्यान असलेलं वळण जीवघेणं असल्याची तक्रार करूनही रेल्वे प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचं समोर, प्रवाशांच्या सुरक्षेबाबत रेल्वे प्रशासन गंभीर नाही का, सवाल उपस्थित। सार्वमंथन न्यूज महाराष्ट्राला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।